राधे रामदास बाबा महाराज सातारकर यांच्या आदरांजलीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व वैष्णवजन, मस्तक हे पायावरी वारकरी संतांचे. गेले 2 तास जर आपण दुपारी 2 वाजल्यापासून महाराजांच्या जीवनावरती भजनाच्या माध्यमातून आदरांजली या ठिकाणी अर्पण केलेली आहे. खरं बघायला गेलं तर आपल्या सगळ्याला भास होत असेल की महाराज गेलेत का? अजून वाटत नाही महाराज गेलेत म्हणून. काही माणसं अजरामर होतात. एक सूत्र आहे, संत महात्मे अवतार घेतात, देवाला आणावं लागतं आणि तुम्ही आम्ही जन्माला येतो. ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत या दादा महाराज सातारकरांच्या मठामध्ये ज्यांचा जन्म झाला ते श्री गुरु बाबा महाराज सातारकर, आणि त्यांच्या जन्म ठिकाणी आपल्याला आदरांजलीचा कार्यक्रम आपण संपन्न करतोय. फार मोठी दुःखाची बाब आहे. संत महात्मे येतात, अवतार कार्य पूर्ण करतात, आणि अवतार कार्य पूर्ण झाले की आपल्या स्वइच्छेने जातात. त्यापैकीच एक सातारामधील असणार आहे दादा महाराज सातारकर, एक संत महात्मे होते. आई कृष्णामाई फार तपस्वी मातोश्री होऊन गेले आणि दादा महाराज सातारकर अवताराला आले. तो काळ असा होता की त्या काळामध्ये अप्पा कलेक्टरला गाडी नसायची, पण दादा महाराज सातारकर गाडीमध्ये फिरायचे, घोडागाडीमध्ये फिरायचे. आणि माझ्या माहितीप्रमाणे एवढं वैभव प्राप्त झालं की जसा संत एकनाथ महाराजांनी परमार्थ केला त्याच पद्धतीनं दादा महाराज सातारकरांनी परमार्थ केला. एक महिना सद्गुरू दादा महाराजांची प्रवचन महाबळेश्वर आणि पाचगणीच्या ठिकाणी सकाळी 6 वाजता सुरू व्हायची. तुम्हाला विशेष वाटेल की त्या काळामध्ये 150 वर्षापूर्वी ती प्रवचन ऐकण्यासाठी सकाळी 6 वाजता कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील, की मंडळी सकाळी 6 वाजता पाचगणीला सद्गुरू दादा महाराज सातारकर यांच्या समोर बसलेली असतात. काय काळ असेल त्यावेळी.
त्या काळी अनेक वैभव संपन्न परमार्थ दादा महाराज सातारकर यांनी केला. त्याच्यानंतर महान अवतारी पुरुषच म्हणावं लागेल, श्री गुरु बाबा महाराज सातारकरांनी या घराण्यात जन्म घेतला. आज आपण त्यांच्या आदरांजलीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. बाबा महाराज सातारकर खऱ्या अर्थानं बघितलं तर एक अवलिया महापुरुषच म्हटलं पाहिजे. त्यांचं जीवन एक अलौकिक जीवन होतं. ते नेहमी सांगायचे, मी ॲट अँड पोस्ट साताऱ्याचा आहे, बाहेरचा नाही. बुधवार पेठेत माझा जन्म झाला. कीर्तनातून आबा सांगायचे. देवानं त्यांना एवढं भरभरून दिलं होतं, एवढं भरभरून दिलं होतं, कुठलीही गोष्ट महाराजांना कमी नव्हती. त्यांचं कीर्तन हे श्रोत्यांसाठी पर्वणी असायची. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन उभारीला ध्वज तेही लोकावरी अशी ज्यांनी धारणा केली आणि वारकरी संप्रदायाची पताका महाराष्ट्रासह भारताबाहेर ज्यांनी पहिल्यांदा फडकवली ते बाबा महाराज सातारकर. महाराजांचं जीवन अवलौकिक होतं. त्यांच्या कीर्तनामध्ये जर पाहिलं, आपण अनेक वेळा त्यांची कीर्तन ऐकलेली आहे, त्यांना अनुभवलेली माणसं आहोत. त्यांच्या सव्वेत आपण काही दिवस घालवलेले आहेत. कीर्तन म्हणजे मोठा आविष्कार होता. कीर्तनामध्ये गायन असेल, वादन असेल, अभिनय असेल आणि सातारी जी भाषा आहे ती महाराजांच्या तोडूनच ऐकावी कीर्तनामधून. असं शब्द जे काही काही आहेत ते अगदी रंगून सांगायचे. जे जे रामकृष्ण हरी म्हणल्यानंतर श्रोत्यांची समाधी लागावी असं वरदान महाराजांना बरोबर दिलं होतं. मारुतराय जरटेश्वरांनी दिलं होतं. त्यांचं कीर्तन हे अलौकिक कीर्तन असायचं. त्यांचं प्रवचन अलौकिक असायचं. महाराजांच्या कीर्तनासमोर बसली एक तर खळखळून हसणार, नाहीतर अगदी दुमसून दुमसून रडणार. इतकं भावपूर्ण कीर्तन महाराजांचं असायचं. महाराज नाहीये आपल्यामध्ये. वारकरी संप्रदायाचे आध्वर्य परमश्रद्धेय वैकुंठवासी गुरुवर्य बाबा महाराज सातारकर अनंतामध्ये विलीन होऊन आज 11 दिवस झालेले आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्ण कृपांकित वारकरी संप्रदायाचे एक साक्षात्कारी पुरुष असे वैकुंठवासी सद्गुरू दादा महाराज सातारकर यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या वास्तूमध्ये रामभक्त मारुतीरायाच्या चरण सान्निध्यात महाराष्ट्रातील सांप्रदायिक मंडळी आज श्रद्धांजलीसाठी उपस्थित आहेत. कीर्तन कलेचा पूर्ण अवतार असं बाबा महाराजांचं वर्णन करावं लागेल. तो अत्यंत निकटवर्ती म्हणून राहिला. त्यांच्या जाण्यानं वारकरी संप्रदायाची खूप मोठी हानी झाली आहे. अजूनही आम्ही त्या धक्क्यातून सावरलेलो नाही आहोत. कारण त्यांचं जाणं हे वारकरी संप्रदायाकरता खूप मोठी उणीव निर्माण करणार आहे. एक दिव्य परंपरा अशी सातारकर महाराजांची परंपरा. वारकरी संप्रदायाच्या फड परंपरेपैकी वास्कर महाराजांच्याकडनं दादा महाराजांनी वारकरी संप्रदायाचा वारसा घेतला आणि मग त्यांनी स्वयंपूर्ण असं स्वतःचं एक स्थान निर्माण केलं. एक स्वतंत्र शैली ज्ञानेश्वरी सांगण्याची हे सातारकर परंपरेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. दुरा परमपूज्य बाबा महाराजांकडे आली आणि ती तब्बल 62 वर्ष त्यांनी सांभाळली. 1935 सालचा बाबा महाराजांचा जन्म. 1940ला
स्वतः अल्पशिक्षित असताना सुद्धा दादा महाराजांनी आपल्या नातवंडांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकलं. ही त्यांची दूरदृष्टी होती. इनायत खान आणि लखापत हुसेन खान या अत्यंत दिग्गज गवयांना पाचारण करून त्यांनी बाबा महाराजांना संगीताचं उत्तम शिक्षण दिलं. बाबा महाराजांचं गायन हे अत्यंत कसबी असं होतं. दादा महाराजांचं प्रेम आणि आप्पा महाराजांची शिस्त या दोघांचं रसायन म्हणजे बाबा महाराज. दादा महाराजांकडे त्यांनी प्रेम घेतलं, आप्पा महाराजांकडनं शिस्त घेतली आणि एक अद्भुत रसायन असं उभं राहिलं. त्यांचे पितृचरण वैकुंठवासी ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भाऊ महाराजांचे वडील, ते सुद्धा असे होते. त्यांनी वडिलांची म्हणजे दादा महाराजांची कीर्तनं वाजवली, भाऊ आप्पा महाराजांची कीर्तनं वाजवली आणि स्वतःच्या मुलाची म्हणजे बाबा महाराजांची कीर्तनं वाजवली. ते उत्तम पक्वासपटू होते. असं एक विरळा उदाहरण आहे की वडिलांचं पण आणि मुलाचं पण कीर्तन वाजवणं ही अशी एक ऐश्वर्य संपन्न परंपरा. त्या परंपरेमध्ये अवतीर्ण झालेले बाबा महाराज हे वारकरी पंथाला पडलेलं गुलाबी स्वप्न होतं. ही ज्ञानेश्वरी चालू असेल दादा महाराजांची आणि त्यावेळेस त्या पोथीवर दर्शन घ्यायचं आणि आता हृदय आपुले चौफाळून या भले ही ओवी म्हणायची मग शाळेला जायचं, असा नियम होता. हे बाबा महाराज पाठीवर दप्तर टाकून हे मला सगळं स्वतः बाबा महाराजांनी सांगितलं. तर दादा महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकायला 100-200 लोक बसलेले असायचे आणि त्यावेळेस बाबा महाराजांनी नमस्कार केला. घाईमध्ये 10 वर्षाच्या वयात काय माहीत असणार, दप्तर पाठीवर ठेवून नमस्कार करून घाईनं ओवी म्हणायची आणि शाळेला पळत जायचं. त्या घाईत सुद्धा दादा महाराज बाबा महाराजांच्या ओठाचं चुंबन घेत असत. त्यांचा हा प्रयोग काही लोकांनी बघितला आणि श्रोत्यांनी विचारलं की तुम्ही ज्ञानेश्वरी सांगता पण अजून तुमचा संसार सुटला नाही, नातवाचं प्रेम दिसतंय, नातवाचा तुम्ही आमच्या देखत मुका घेताय. दादा महाराज हजर जवाई होते. ते म्हटले मी मुका घेतोय ही तुझी विकारी दृष्टी आहे, मी मुका घेतोय हे तुम्हाला विकारी दृष्टीनं दिसत असेल, पण माझं कार्य असं चाललंय मी माझ्या तोंडातली ज्ञानेश्वरी माझ्या नातवाच्या तोंडात सोडतोय, असं दादा महाराज दिलेलं उत्तर होतं. आणि ती ज्ञानेश्वरी दादा महाराजांच्या मुखातून बाबा महाराजांच्या मुखात आली आणि त्यांनी आयुष्यभर सगळ्या महाराष्ट्रात देश विदेशात सांगितले. त्यांचं एक सगळ्यात मोठं कार्य कोणतं असेल तर त्यांनी ब्रिटनच्या लायब्ररीमध्ये उत्तम प्रतीचं बायबल पाहिलं आणि ते बायबल इतकं सुंदर आहे तर आपली ज्ञानेश्वरी पण चांगली पाहिजे. पण महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरी जर्मन देशातील झंडर कंपनीच्या पेपरवर तयार केली, ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी. त्यावेळेला 4,000 रुपये तोळा सोनं होतं. त्यावेळेला बाबा महाराजांची ज्ञानेश्वरी 2,000 दिली. अनेक लोकांनी त्याच्यावर टीका केली की ती श्रीमंताची ज्ञानेश्वरी आहे. तर बाबा महाराजांनी त्याला उत्तर दिलं, कुणी माझ्यावर टीका करत असेल ते करोत, पण ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि मी तिला पैठणी नेसवलेली आहे, असं बाबा महाराजांनी दिलेलं उत्तर आहे. ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि तिला पैठणी शालू मी नेसवला आहे. त्यानंतर तुकाराम महाराजांचा गाथा सुद्धा केला आणि एकनाथ महाराजांचं भागवत सुद्धा केलं. त्या ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत हे तीनही प्रस्थानतईचे ग्रंथ बाबा महाराजांनी झंडर कंपनीच्या उत्तम प्रतीच्या आर्ट पेपरवर निर्माण केले. वारकरी संप्रदायाचं साहित्य अगोदरच ऐश्वर्य संपन्न आहे, त्याच्यात ऐश्वर्यात भर बाबा महाराजांनी घातली, ही कायमस्वरूपी राहील. शेवटचा मुद्दा माझा असा आहे, बाबा महाराजांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य कोणतं असेल तर ते कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी विरहणी भजन करत असत. गजवडी महाराज आहे तिथं बसलेले, माझे जुने मित्र, म्हणजे आजही ते आहेत.
तेवढेच मित्र आहेत माझे. तर विरहणी भजनाला आम्ही जात असो पहाटे. तर माझ्या प्रिय श्रोत्यानो, पहाटे 5 वाजता बाबा महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या विरहणीवर भजन करत असत. ज्ञानेश्वर महाराजांचे अभंगच, चांगल्या पट्टीच्या गवयाला चाल लावता येत नाही, विरहणीला तर नाहीच नाही. तुम्ही बघा अभंग, मुक्त छंदातले अभंग बाबा महाराज लीलया गात असत. जागृती पुसे साजणी, कोण बोलिले अंगणी, कोण बोलिले अंगणी, निरखिता हो नैनी, निरखिता हो नैनी, वृंदावनी देखेला मनी वेधूतयाचा पंढरीरायाचा. हे त्यांचे भावमधुर शब्द महाराष्ट्र कधी विसरणार नाही. हजारो माणसं सकाळी विरहणी भजनाला येत असत. ज्या दिवशी ते गेले त्यावेळेस सकाळला मी परत लेख दिला, विरहणी मौनावली या टायटल खाली मी लेख दिला. माझं श्रद्धांजलीचं सत्र त्यात मांडलंय. त्यांच्या जाण्यानं खूप मोठी हानी झाली आहे. बाबा महाराज पुन्हा होणे नाही. आणि शतकात असा एखादाच महापुरुष जन्माला येतो, दररोज येत नाही, वारंवार येत नाही. त्यांच्या काळात त्यांच्यावर कदाचित टीका झाली असतील, पण आज अवघा महाराष्ट्र जो अश्रू गाळतोय, ज्यांनी त्यांची कीर्तनं ऐकलीत, हजारो लोकांना माळकरी केलं त्यांनी, हजारो. प्रतिउत्पन्न मती होती, एका क्षणात उत्तर देत असत. हृदयनाथ मंगलशांचा वाढदिवस होता, 61वा, बाळासाहेब. आबा फार सुंदर त्यांचा शब्द, माझ्या कानात त्यांचे शब्द गेली 10 दिवस असेच असे उमटत आहेत. हृदयनाथ मंगेशकरांच्या वाढदिवसाला प्रमुख पाहुणे उपस्थित असताना त्यांनी जे भाषण केले त्यातलं पहिलं वाक्य असं आहे, नाथ हृदयातच असतो आणि तो ज्यांना कळत नाही ते अनाथ होऊन भटकत असतात. हे बाबा महाराज दिलेलं हृदयनाथ मंगेशकरांच्या 61व्या वाढदिवसाचं उत्तम प्रतिपादन आहे. आता असं परत होणार नाही. आयुष्याची शेवटी मर्यादा आहे. शेवटच्या 6 महिन्यात आईसाहेब आजारी झाल्या, त्यांना ते दुःख झालं. मी त्यांना भेटायला गेलो आईसाहेबांच्या निर्वाणानंतर. मला त्यांनी एकच वाक्य सांगितलं की आजपासून बाबा महाराज तुमचं एक अंग गेलं असं लोक म्हणतील, पण मी त्यांना हे सांगतो की माझं पूर्ण अंग गेलंय. आता फक्त बाबा महाराज नाव राहिलंय, ते पण कधीतरी जाईल. ते त्यांचे निर्वाणीचे सूर होते. शेवटच्या 7-8 महिन्यात आईसाहेब गेल्यानंतर मी त्यांना नमस्कारपूर्वक जेव्हा बोललो, ते म्हणले प्रमोद महाराज आयुष्य पाण्याचा बुडबुड आहे, कधीतरी जाणार. तरी त्यांनी विनोद केला त्याच्यात, त्या विरहात सुद्धा विनोद होता. ते म्हणले कधीतरी बुडबुड आहे, फुटणार आहे, फक्त बाबा महाराजाला मोठा बुडबुड आहे, पण तो फुटणारच आहे. ते बोलताना पण इतके सहज बोलत होते, थोडा मोठा बुडबुड आहे, पण तो काय आयुष्यभर राहणार नाही तसा, कधीतरी फुटणारच आहे. आज अंतःकरणामध्ये खूप दुःख आहे. त्या दुःखाच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात निश्चित स्वरूपानं त्या जाणवतात. चैतन्य सद्गुरू तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज असं म्हणत असत, महापुरुष जात नसतात. ही सूत्रे सांगून थांबतो, अनेकांनाही बोलायचंय. 3 सूत्र सांगितली त्यांनी आप्पा, बरं का आबा, 3 सूत्र सांगितली. 1, मागा बहुता जन्मी हे करीत आलो आम्ही. इकडे लक्ष द्या. पहिलं सूत्र, मागा बहुता जन्मी हे करीत आलो आम्ही. 2, आल्यानंतर हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आणि गेल्यानंतर घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरणसेवा साधावया. एवढंच म्हणता येईल. बाबा महाराज परत येतील आणि आपल्याला उद्बोधन करतील. त्यांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो. 68वं साहित्य संमेलन झालं, मराठी साहित्य संमेलन. त्याची आठवण देतो.
आणि त्यावेळेस व्याख्यानाला विषय दिला होता, संतांनी महाराष्ट्र घडवला की बुडवला. बाबा महाराज तुटून पडले. तो वाद एका ज्येष्ठ साहित्यिकाहून वाजला होता. बाबा महाराजांनी मोडून फोडून काढलं, संतांनी महाराष्ट्र घडवला, बुडवला असं म्हणायचं कारणच नाही. त्या हा विषयच चुकीचा आहे, या ठाम मतावर ते राहिले. एका ज्येष्ठ साहित्यिकाने असं वर्णन केलं की संतांनी समाज टाळकुटा केला. बाबा महाराजांनी, त्यांना अभिनय फार सुंदर होता, म्हणजे त्यांचं कीर्तन साभिनय, कीर्तनाचे नटनाचे. तर त्याने असं साभिनय सांगितलं, संतांनी समाजाला टाळ कुटायला शिकवलं असं जर एखादा साहित्यिक म्हणत असेल तर तुम्ही कधी बघितलंय का एका बाईनं खलबत्यात टाळ घेतलाय ती कुटत बसली? असं त्यांनी साभिनय सांगितलं. आणि पुढे सांगितलं, जर हे टाळ कुटणं असेल तर पंडित रविशंकर सतार खाजवतो असं म्हणावं लागेल. असं बाबा महाराजांचं वक्तृत्व जे होतं ते अत्यंत श्रेष्ठ. ज्ञानेश्वरी सोडवण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही ग्रंथाची आवश्यकता नाही, या मतावर ते ठाम होते. ते म्हणायचे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी आहे. त्यांची उदाहरणं सुद्धा व्यावहारिक असायची. ते म्हणायचे, त्यांचे शब्द आहे, माझी योग्यता नाही, ते म्हणायचे ज्याच्या आईला भरपूर दूध आहे त्याने अमूलच्या डब्याकडे बघू नये, असं ते म्हणायचे. ज्ञानेश्वरी सोडवण्यासाठी ज्ञानेश्वरीच वाचली पाहिजे, दुसऱ्या ग्रंथाच्या कोबड्या घ्यायचं कारण नाही, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. असा एक भक्ती संप्रदायातील महामेरू असणारा महापुरुष, मी एकच वाक्य सांगतो, कीर्तन करेलचा पूर्ण अवतार असं त्यांचं वर्णन करावं लागेल. अशा एका महापुरुषाला आपण मुकलो. वयाच्या 89व्या वर्षी त्यांचं वैकुंठ गमन झालं, पण 89 वर्षात त्यांनी 75 वर्ष वारकरी संप्रदायाचं काम केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या 75 वर्षाच्या सेवेचा मोबदला म्हणता येणार नाही, पण त्यांचं पुण्य आगाध होतं. हजारो लोकांनी ते दर्शन घेतले यात वाद नाही. परंतु महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांना पद्म पुरस्कार कदाचित मिळाला नसेल, पण महाराष्ट्राच्या वतीनं शेवटच्या काळामध्ये शेवटी अंत्ययात्रा ही सरकारी इतमामात झाली, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाला. हे वारकरी संप्रदायाच्या इतिहासात बाबा महाराज पहिले होते की त्यांना शासकीय इतमाम मिळाला. त्यांच्या त्या गुणवत्तेचं ते द्योतक होतं. अशा महापुरुषाला मी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. महाभारतामध्ये काही पर्व आहेत, त्यामध्ये 2 पर्व व्यक्तीच्या नावावर आहेत, भीष्म पर्व आणि द्रोण पर्व. वेगळ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमधलं बाबा महाराज सातारकर पर्व संपलेलं आहे. हे पर्व होतं. आत्ता हे बोलले उभा राहून बसणं हा महत्त्वाचा भाग नाही. महत्त्वाचा भाग आहे त्यांच्या वाणीचं सामर्थ्य. त्यांच्या वाणीमध्ये एक विलक्षण सामर्थ्य होतं आणि ते आम्ही निर्वाद कबूल केलं होतं. आत्ता नव्हे, तेव्हा सुद्धा तुकोबाराच्या भाषेत अमृताची वाणी वरुषाला शुद्ध या प्रमाणाचं प्रत्यंतर देत असेल तर बाबा महाराज. त्यांच्या कीर्तनामध्ये एकही शब्द लोकांच्या भावनेला धक्का देणार नाही असे त्यांचं ओजस्वी मत होतं. ते आपल्या मुद्द्यापाशी ठाम असायचे. आपला मुद्दा सोडत नसेल तर आम्ही त्र्यंबकेश्वरला संमेलन घेतलं.
तेव्हा काही आता सगळं आठवत नाही, पण त्याला बहुत अवतार हे बोलताना त्यांनी सांगितलं, भागवत असला गौतम बुद्धाचा बहुत अवतार आम्हाला मान्य. ते म्हणे नामदेवरायाने तो सांगितलाय तो बहुत अवतार म्हणजे भगवान परमात्मा पांडुरंग. अशी त्यांची परखड मतं होती. विशेष म्हणजे ते कोणा राजकीय नेत्याच्या अधीन गेले नाहीत, हे विशेष आहे. अलीकडं बघतो आपण, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, पण त्यांनी कोणाच्या अंडर असा कार्यक्रम कधी केला नाही. आणि आपल्या कीर्तनात कोणी राजकीय नेता बसलाय म्हणून त्याच्याविषयी बोलण्याला ते कचर देत नाही. असं एक वेगळं आगळं असं व्यक्तिमत्व होतं. आता हे बोलले बसून कीर्तन उभारून कीर्तन हा तात्विक भाग आहे. मी त्र्यंबकेश्वरला बाबा महाराजांनी आम्ही दोघं एका खोलीत 1 तास भांडलेली माणसं आहे, बरं का, लक्षात ठेवा. आम्ही भांडलेली माणसं आहे. आणि मी काय म्हणलं बाबा महाराजांना, मी मुंबईला येतो, या म्हणले. परत पंढरपूरला गेलो आणि आठवण दिली. म्हणलं महाराज आपली चर्चा आपण राहिल्या बरं का. त्यांनी माझ्या गळ्यात मिठी घातली. पंढरपूरच्या मठाची गोष्ट आहे. माझ्या गळ्यात मिठी घातली. मला म्हणजे तात्या आपला काय दावा आहे का हो, आपण काय दावेदार आहे का, तो विषय सोडून द्या. एक यांनी सांगितलेलं आहे त्या साताऱ्याला, सातारा नाव का म्हणतात, 6 तारा असं म्हणतात. 6 तारा त्यातला अजिंक्य तारा. आणि जसा अजिंक्य तारा आहे तसा सातारचा एक तारा आहे, बाबा महाराज तारा. आज तो बाबा महाराज तारा आज आपल्या दृष्टीच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणजे एखादा तारा दिसायचा बंद झाला म्हणजे तो नसतो असं नाही. मग काय, देहाच्या संभाळाला आपल्याला ते दिसत नाहीत, परंतु त्यांच्या स्वरूपाच्या दृष्टीने ते आपल्यामध्ये आहेत. बाबा महाराज सातारकर याच्यामध्ये सगळं आलं की सातारच्या भूमीचा अभिमान त्यांनी सोडला नाही. मी सातारकर असं त्यांनी जीवन जगले. मृत्यू कोणाला चुकत नाही. कारण का, 2 शब्द त्यांच्याबद्दल बोलल्याशिवाय मला समाधान नाही ना. म्हणून वाद असे तत्वाचा, भांडण व्यक्तीचे नाही. वाद तत्वच असतो, व्यक्ती द्वेष त्याच्यामध्ये नसतो. असो असे तुम्हाला यासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपण त्याला पारखे झालेलो आहोत. भगवान करो त्यांच्या हातून माझ्या वडिलांची निराशिका देवा, तुझी चरण सभा पांडुरंगा. घेईन मी जन्म, या त्यांनी अजून जन्म घेऊन हे काम करावं. ज्ञानोबांच्या शब्दात, भरोली सद्भावाची अंजोळी, बिया ओव्या फुले मोकळी, आळपिली आंगरी युगुली, बाबा महाराजांच्या. सगळी मंडळी एकत्र लावलं ते प्रातस्मरणीय वैकुंठवासी बाबा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फार काय बोलत नाही, कारण त्यांनी 1 मिनिटाचा होते. वडूरला कार्यक्रम होता, सर वाजवायला होते, गाणं रंगात आलं आणि असा पाऊस आला की बसलेल्या माणसाला वाटलं आता काय खरं नाही. बाबा म्हणजे 1 मिनिट कोणी उठायचं नाही, ताकद नाही त्या पावसाची. तर त्या पाऊस कीर्तन संपेपर्यंत आला नाही. आणि कीर्तन संपेपर्यंत एवढा मोठा पाऊस आला नाही, तिथंच थांबला. आणि जय विठ्ठल झाल्याबरोबर म्हणजे आता मी जबाबदार नाही,
आणि पाऊस आला. त्यावेळेला मी बाबा महाराज पाहिले त्या कीर्तनात. पण ज्या वेळेला मूळ बाबा महाराज पाहिले पुंडलिक महाराज वेळुकरांच्या कीर्तनामध्ये काळा चौकीला काळी टोपी घालून बाबा महाराज सातारकर टाळ घेऊन उभे होते. तीन पिढीत बाबा महाराजांना जर काय प्राप्त झालं असेल तर दादा महाराजांनी शिक्षण देऊन जे गाणं तयार झालं, न्यू सातारा समूह चिंच पोकळीला खाली सप्ताह सुरू असायचा आणि ठोपा रखमाई सुरू झालं नव्हता. त्या रेल्वेच्या पुलावर शेकडो माणसं उभे राहून ढसा रडत होती. ठोपा रखमाई बाबा महाराजांचं सुरू झालं. त्यांना कळायचं नाही आपण कुठं चाललोय काय. पण ते ठोपा रखमाई असं सुरू झाल्यावर पावन तो देश जिथे हरीचे दास जन्म घेत. हे असं कुळ आहे बरं का की एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार पिढ्या आपल्या पतित समाजाच्या उद्धारासाठी खर्ची घालणाऱ्या अशा या पिढ्या आहेत. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आलो आणि जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एवढं सोपं नाहीये. हीच ती भूमी आहे की त्या भूमीमुळं आज भारत देशामध्ये नव्हे तर देशाच्या बाहेर सुद्धा बाबा महाराज सातारकरांनी हा आपला वारकरी संप्रदायाचा वसा प्रसारित केला. एवढा दिवंगत असा हा प्रसार केला की आपल्या वैकुंठवासी बाबा महाराजांना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी त्या दिवशी श्रद्धांजली वाहिली. अशी ही पवित्र आणि अशी ही पावन भूमी आहे बरं का. या ठिकाणीच दादा महाराज सातारकरांनी या ज्ञानदेवीची, या ज्ञानराजाची, या ज्ञानेश्वरीची उपासना कशी करावी तर याच ठिकाणी तुळीला शेंडीला दोरी बांधायची आणि ज्ञानेश्वरी वाचून झोप लागू नये, आपला टुलका लागू नये म्हणून दोरीवर बांधलेली असायची. अभ्यास करत असताना, चिंतन करत असताना, मनन करत असताना जर पेंग आला, झोप आली तर ती दोरी काय व्हायची, तट करून मेंदूच्या तारा सगळ्या जागृत करायची आणि परत ते अभ्यास करायचे. एवढा परमार्थ तसा बघितलं तर खूप अवघड आहे. असा हा परमार्थ वैकुंठवासी आदरणीय बाबा महाराज सातारकरांचं रामकृष्ण हरी भजन असू देत, विठोबारकमयी भजन असू देत, कीर्तन तर त्यांचं सर्वजण इतकं तन्मयतेनं ऐकतात की त्या कीर्तनामध्ये, त्या भजनामध्ये सर्वजण आपलं देहभान हरवतात. तुका म्हणे एक मरणची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. ते धन आहे ते कुबेराचं आहे, काळाचं आहे. आपलं काय आहे तर आपल्या हातामध्ये फक्त आणि फक्त आपुला तो एक देव कुणी घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नव्हे. आणि असा हा देव आपण कसा करून घ्यायचा आहे तर मी देव काही बघितलेलं नाहीये, पण या ठिकाणी देवासाठी माणसं मात्र बघायचं भाग्य मला लागलेलं आहे. ते बाबा महाराजांच्या रूपानं आपले संतवीर तात्या यांच्या कृपेनं अशी ही देवासारखी माणसं आयुष्यामध्ये भेटली आणि कणाचं का होईना त्यांना भेटल्यानंतर आपल्यामध्ये परिवर्तन घडत असतं आणि अशी ही माणसं आपल्यामध्ये परिवर्तन घडवत असतात. आणि म्हणून आपोला तो एक देव कुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नये. बाबा महाराजांनी तुम्हाला सांगू आपल्याला जीवनामध्ये मी त्यांची अनेक कीर्तनं, प्रवचनं, त्यांचा सहवास सुद्धा मला लाभला. तर त्यांच्यापासून मी खूप चांगली गोष्ट शिकलो की या संप्रदायामध्ये कशावर प्रेम करावं, कशावर प्रेम करावं. तर त्यांनी आपल्याला फार चांगलं शिकवलं की तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या कशावरतीही प्रेम करू नका. तुम्ही
रामकृष्ण हरीवर प्रेम करा, तुम्ही भजनावर प्रेम करा, तुम्ही ज्ञानेश्वरीवरती प्रेम करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो आणि शास्त्रून नयनांनी मी माझी भावपूर्ण श्रद्धांजली बाबा रामकृष्ण. बाबा महाराजांचं जाणं हे भौतिकदृष्ट्या जरी आपणाला दुःखसागरामध्ये लोटणारं असलं तरी सुद्धा जान आल्यापासून शेवटचा श्वास घेईपर्यंत ज्या माणसानं अध्यात्म आचरण दाखवलं त्यांच्या सानिध्यानं पवित्र झालेली माती सुद्धा त्यांच्या पश्चात आम्हाला सात्विक बनवल्याशिवाय राहणार नाही, एवढी मोठी ताकद या माणसानं या मातीला दिली. त्यामुळं सात्विकता म्हणजे वारकरी संप्रदायाच्या महासागरामध्ये उठलेली एक सात्विक लाट की जी पाण्यातून निर्माण झाली आणि पाण्यातच निमालली. मी म्हणजे ओ अहम ब्रह्मास्मी, कुठून आलो तिथं जायचं या तत्वानं अख्खं आयुष्य जगणारे, चेहऱ्यावरची सात्विकता, वाणीतील मार्दव आणि चिंतनाची डूब असणारं अत्यंत प्रेमळ भाषेतलं निवेदन ही त्यांच्या सगळ्या कीर्तन सेवेची, प्रवचन सेवेची बलस्थानं होती. सात्विकता सहज नाही प्राप्त होत. आता संतवीर तात्यांनी सांगितलं ना, एक सप्त तारा होता, त्यापैकी हाही एक साताऱ्यातला तारा होता. पण सातारा हा संतांची भूमी, वीरांची भूमी, शूरांची भूमी हे सगळं खरं असलं तरी अध्यात्म साधनेमध्ये एकाग्र होताना एक मुद्रा लावावी लागते, अशी त्याला चिन्मुद्रा असं म्हटलं जातं. बाबा महाराजांच्या आधीच्या पिढ्या या वास्तूमध्ये गेल्या, पुढे ते बाहेर जाऊन स्थिर झाले, पण या मातीचा पाण्याचा गुणधर्म सोडला नाही. सातारा म्हणजे नेमकं काय, तर ही चिन्मुद्रा असते. हा अंगठा म्हणजे परमेश्वर असतो, ही तर्जनी म्हणजे जीव असतो, आणि हा जीव या 3 गोष्टीला चिकटलेला असतो. जीवानं कितीही प्रयत्न केला, म्हणजे देवानं कितीही प्रयत्न केला तरी जीवाची भेट तो घेऊ शकत नाही, जोपर्यंत जीव या 3 चिकटलेल्या बोटापासून बाजूला होत नाही. ते 3 चिकटलेली बोट म्हणजे सातारा. सा म्हणजे सात्विक, ता म्हणजे तामस आणि रा म्हणजे राजस. या सत्व रजतमाला चिकटलेल्या जीवाला जाणीवपूर्वक बाजूला काढून भगवंताच्या ठिकाणी नम्र करता येणं म्हणजे चिन्मुद्रा असणं. हे जगून दाखवण्याचं काम केलेला महान संत म्हणजे बाबा महाराज सातारकर होते. आम्हाला मोठ्या माणसांचं मोठेपण फक्त दर्शनानंच व्हायला पाहिजे असं नाही, तर स्मरणात सुद्धा काही माणसांची एवढी ताकद असते की आमचं वाममार्गावरती पडणारं पाऊल सन्मार्गावरती घेऊन जाण्याची ताकद ती या सात्विक माणसांनी साधनेनं प्राप्त केलेली असते. तिला अध्यात्माच्या भाषेमध्ये सिद्धी म्हटलं जातं. आणि साधनेनं प्राप्त झालेल्या सिद्धीचा उपयोग जोपर्यंत समाज कल्याणासाठी केला जातो तोपर्यंत त्याची शक्ती ऊर्जितावस्था होत जाते. ही सिद्धी स्वार्थासाठी वापरली जाते, त्यावेळेला ती खंगायला सुरुवात होते. अखेरच्या श्वासापर्यंत आध्यात्मिक क्षेत्र वृद्धीकडे घेऊन जाणाऱ्या आणि या जीवाला शिवापर्यंत पोहोचवण्यासाठी तळमळीनं त्याच्या पायी लीन होणाऱ्या एका महात्म्याचा जन्म वास्तव्य साताऱ्यात झालं, याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. पण त्याही पेक्षा माझ्या आयुष्यामध्ये ही सात्विकता वाणीमध्ये आली पाहिजे, नजरेमध्ये आली पाहिजे, स्पर्शामध्ये आली पाहिजे. याची प्रतिज्ञा त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन करणं म्हणजे खरी त्याला श्रद्धांजली आहे. त्यात त्यांनी सांगितलं, तत्वनिष्ठ माणूस साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ शब्द की हे कल्लोळ अमृताचे मृतवत झालेल्या समाजाला पुन्हा संजीवनी देण्याची ताकद असणारे, साधनेनं ओठातून ओठात येणारे आणि कानातून मनात जाऊन चित्तात रुजणारे आणि आचरणाला प्रवृत्त करणारे ताकदीचे शब्द म्हणजे बाबा महाराजांचे कीर्तन आणि प्रवचन असायचं. अशा महात्म्याचं देहरूपानं जाणं हे आम्हाला मनाला खालणारं आहेच आहे. पण त्यांचे विचार
आम्हाला आयुष्यभर साथ देतील आणि तसेच त्या जगण्याची शक्ती आणि सामर्थ्य भगवंतानी आणि बाबा महाराजांच्या आत्म्याने आम्हाला द्यावी अशी त्यांच्या प्रार्थना करतो आणि थांबतो. की आम्ही जन्म घेतला आईपोटी, आईबाबांच्या पोटी. जन्म दिला आई वडिलांनी, पण कर्म दिला माझ्या बाबा महाराजांनी, दादा महाराजांनी. कारण जीव हा एवढा मोठा की ज्याला देशाच्या पंतप्रधानानं श्रद्धांजली वाहिली. जगामध्ये प्रत्येक जे काही देश असतील त्यांची प्रवचनं झाली, त्या महाराजांचे प्रवचन झाले. ते महाराजांच्या सगळी लोकांशी मुंबईला अशी गर्दी आम्ही टीव्हीत पाहिली. अशा माणसाचं नाव आमच्या पेठेत जन्म होणं आणि त्या पोटी त्या पेठेमध्ये आम्ही जन्माला येणं हे केवढं मोठं आमचं भाग्य. आज त्यांचा आमचा सहवास, आम्ही लहानपण होतं ते नाना महाराजांचे टाळ बीळ भजनं बिजन बघायचो, आम्ही इथे खेळायचो. अशा अनंत अडचणी आम्ही पाहिल्या, अनंत अडचणी आम्ही थांबल्या. आम्ही या ठिकाणी झोपलेलो, घरातनं अक्कल इथंच आम्हाला झोपायचं, शांत झोपायचो. जेवण पोटात काय नसलं जायचं. ते मगाशी महाराजांनी काय सांगितलं ना, अध्यात्म म्हणजे काय असतं. वारा येऊ दे, आग लागू दे, पाणी पडू दे, पूर येऊ दे, पण जो मनुष्य तिथं बसलाय त्याला टच नाही झाला पाहिजे. पण त्याला कुठं काही हालचाल झालेली आहे. तुम्ही जसाच्या तसा का, तर भजन कीर्तन स्वयंपाक स्वच्छता, चोर दारूवाला अमुकाला तो असला तर हे जमणार नाही. हे जमणार कुणाला, सकाळपासून त्यानं जग सुखी राहावं मग मी सुखी राहील असं म्हणणारा हा वारकरी मंडळ. गरीब मध्ये राहिलो, मोठ्या मध्ये राहिलो, महाराजांच्या गाडीत 24 तास राहिलो, पण एकच हा आदर्श मी कधी सोडलेला नाही. त्या दिवशी मी टीव्ही बघितल्यानंतर मी पेठेत सगळ्याला सांगितलं का सातारकर गेली काय आपल्याला किती दुःख झालं आम्हाला. अरे जगाला दुःख झालं, आम्हाला असं म्हणू नये. तुमच्यासारखी माणसं आमच्यासारखी माणसं नसावीत, पण तुमच्यासारखी माणसं जन्मोजन्मी जन्मावीत. आमच्या पिढीला मार्गदर्शन कोण करणार, उद्याच्या पिढीला मार्गदर्शन कोण करणार. कुणाच्याच रूपात दुसऱ्याच्या रूपात तात्या येतील, महाराज येतील, अमुक येतील तमुक, चांगली माणसं एक जणांना प्रत्येक 100 वर्षानं 200 वर्षानं 300 वर्षानं या जगाच्या पृथ्वीमध्ये कुठला तरी नेता जन्माला येतो आणि तो समाजाला व्यवस्थित सुखी समृद्धी आनंदी असा बनवतो. बुद्धिवान ज्यांच्या जाण्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला, किंबहुना अनेकांच्या डोळ्यातले अश्रू 2 दिवस थांबले नाहीत. ते या भूमीचे सुपुत्र, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य बाबा महाराजांच्या पवित्र स्मृतींना मी अभिवादन करतो. की किती उच्च अशा प्रकारची विचारसरणी या महाराष्ट्रानं जोपासली आणि त्याची पायाभरणी या साताऱ्यामधनं झाली असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि सातारच्या माणसांनी ती जपण्याचा प्रयत्न केला, ती वाढवण्याचा प्रयत्न केला, ती नव्या पिढीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी प्रचंड मोठं योगदान साताऱ्यानं दिलेलं आहे. मग ते राजकारण असेल, समाजकारण असेल, पुरोगामी विचारधारा असेल, आणि आज आपण ज्या विषयाच्या संबंधात बसलोय त्या अध्यात्म असेल, वारकरी संप्रदाय असेल. या वारकरी संप्रदायाची आजची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी 2 नावं जर कोण असतील तर ती एक बाबा महाराज आणि एक पण्णा महाराज. दोन्ही सातारची आहे. हे विलक्षण योगायोगाचं सामर्थ्य हे साताराच्या विचारधारेमध्ये आहे. तो विचार बाबा महाराजांनी आयुष्यभर जोपासला. दादा महाराजांना, नाना महाराजांकडनं दादा महाराजांकडनं मग आप्पा महाराज बाबा महाराजांपर्यंत आला. बाबा महाराजांनी तो 7 समुद्र पार अगदी अमेरिकेमध्ये नेला, इंग्लंडमध्ये नेला. वाणीवर इतकं प्रचंड प्रभुत्व. ती एक बोलीभाषा आपली मराठी मातृभाषा असल्यामुळे असू शकेल, पण इंग्रजी म्हणजे जेव्हा ज्ञानेश्वरीवरती ते बोलायला लागायचे त्यावेळेला असं वाटायचं की ही इंग्रजी यांची काही घरची भाषा आहे की काय, मातृभाषा आहे की काय. इतकं बाबा महाराज इंग्रजीवर अत्यंत अस्खलितपणे ज्ञानेश्वरीचं निरूपण करायचे. एकच प्रसंग सांगतो. एक 7-8 वर्षांपूर्वी आळंदीला फार मोठं संत संमेलन झालं आणि श्री श्री रविशंकर होते. वारकरी संप्रदायातले आपले सगळे म्हणजे भारतातल्या सगळ्या संप्रदायाचे लोक जमले होते. दोन्ही काठांवर जवळपास किमान 1 लाख लोकांचा जनसमुदाय जमलेला आहे आणि विशेषतः तरुणांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर होती आणि आपापल्या संप्रदायाची ख्याती त्या ठिकाणी सांगितली जात होती.
आता हे सगळे बरेचसे वक्ते इंग्लिशमध्ये बोलले. आता आपल्या वारकरी संप्रदायाची माहिती कोणी सांगायची, आणि त्यात श्री श्री रविशंकर पूर्ण इंग्लिशमध्ये बोलत होते. आणि मग कोणीतरी सुचवलं की बाबा महाराज आहेत, बाबा महाराजांनीच फक्त बोलावं. आणि बाबा महाराज नंतर जे अर्धा तास बोलले, श्री श्री रविशंकर उठले आणि येऊन बाबा महाराजांच्या नतमस्तक होऊन पाया पडले आणि म्हणले, बाबा महाराजांना हा केलेला नमस्कार म्हणजे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला केलेला नमस्कार आहे. इतकी विलक्षण शक्ती ह्या आपल्या माणसांकडे होती आहे. आणखीन एक गोष्ट अत्यंत अभिमानाची वाटते. दगडूशेठ हलवाईचा गणपती म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत. त्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या ट्रस्टच्या वतीनं पुण्यामध्ये 1 महिन्याचा सप्ताह होतो, म्हणजे 1 महिन्याचा कार्यक्रम होतो. आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे, किंवा आपल्याला आहे तो अभिमान, की गेली 40 वर्ष त्या संपूर्ण 1 महिन्याच्या कार्यक्रमाचं पूर्णत्व हे बाबा महाराज सातारकरांकडे होतं. म्हणजे विद्वत्तेची नगरी, प्रकांड पंडित त्या नगरीमध्ये आहेत, पण अध्यात्मावर बोलण्यासाठी पूर्ण 1 महिना बाबा महाराज सातारकरांना निमंत्रण. आणि 1 दिवस नाही, 2 वर्षभर नाही, 2 वर्ष नाही, सलग 40 वर्ष. शेवटच्या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं मला भाग्य मिळालं. एका कार्यक्रमात व्यासपीठावर गुलाबराव होते आणि तो कार्यक्रम संपला आणि गुलाबराव गेले. 1 महिन्याभरात गुलाबराव सणस्वार. दुसऱ्या वर्षी बाबा महाराज येतील की नाही अशी शंका वाटत होती, पण बाबा महाराजांचा तो शेवटचा कार्यक्रम आले. त्यांनी 20 प्रवचनं केली आणि पुढची 8 प्रवचनं पुन्हा चिन्मय महाराजांनी केली आणि शेवटचं कीर्तन बाबा महाराजांनी केलं. गेल्या 2 वर्षात बाबा महाराज येऊ शकले नाहीत. पुण्यातले लोक हळहळतात, बाबा महाराजांना ऐकायला मिळत नाही. जे प्रमोद महाराज म्हटले ना, विरहिण्या बाबा महाराज गायला लागले की त्या आळंदीच्या त्यांच्या मठाच्या बाहेर हजारो लोक, बसायला जागा नाही, उभं राहायला जागा नाही, रस्त्यावरनं चालता येत नाही, तरी लोक सकाळी पहाटे 5 वाजता येत होते. त्या शक्ती जी होती त्यांच्या शब्दांमध्ये, ती शक्ती आज आपल्या सगळ्यांच्यातून निघून गेली. आपल्याला सगळ्यांना दुःख आहे, वेदना आहे. आपण जे जे काही या संदर्भामध्ये वर्षभर उपक्रम करण्याची मनोभूमिका व्यक्त केलेली आहे, आपण सर्वजण त्यामध्ये सहभागी होत राहूया. आणि प्रत्येक द्वादशीला, प्रत्येक महिन्याच्या द्वादशीला इथं कीर्तन होईल किंवा काही प्रवचन होईल, कार्यक्रम होतील. त्या कार्यक्रमामध्ये आपण सगळेजण सहभागी होऊया. नाही तात्यांना समजा कीर्तन करायचं नसलं, एखादा कार्यक्रम तात्यांनी प्रवचनाचा केला तरी आपण तो आनंदानं करूया. म्हणजे अशा प्रकारे आपण सर्वजण त्यामध्ये सहभागी होऊया. बाबा महाराज पुन्हा होणे नाही, असे व्यक्तिमत्व पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही, परंतु बाबा महाराजांच्या त्या रसाळ वाणीचा पुन्हा पुन्हा आपल्याला सगळ्यांना अनुभव घेता यावा, यासाठी परमेश्वराला आपण विनंती करूया. त्या हजारोच्या संख्येनं जे कॅसेट्स त्यांच्या आज आहे, त्या श्रवण करत करत आपण बाबा महाराजांची आठवण ठेवूया. बाबा महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रामकृष्ण. आज आपल्या सातारा जिल्ह्याचं वैभव, ज्याने साताऱ्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारत देश आणि देशाच्या बाहेर पोहोचवलं, ते आपल्या भूमीचे, या मातीचे सुपुत्र असणारे श्री गुरु बाबा महाराज सातारकर यांच्या भावपूर्ण आदरांजलीच्या कार्यक्रमाचं हे आयोजन आहे. माफी मागतो, मला थोडासा यायला उशीर झाला, परंतु 84 लाख जीवजंतू या सृष्टीमध्ये आनंदाने विहार करतात. नाथ महाराज भागवतामध्ये गोड वर्णन करतात. ऐसे जाणावयाने जे स्वरूपाते पूर्वी तेने श्री अनंते आपल्या मायेचीने सत्य केली बहुत शरीरे, एक केली भूचरे, एक केली खिचरे, एक केली जलचरे, चराचरे ते बहु एक. पाण्यामध्ये पोहणारे प्राणी तयार केले, आकाशामध्ये उडणारे प्राणी तयार केले, जमिनीवरती सरपटणारे प्राणी तयार केले, 4 पायाचे, शिंगवाले, केसवाले, शिफ्टवाले अनेक प्राणी भगवंतानं घडवले. पण 84 लाखापैकी 83,99,999 जीवांपेक्षा माणसाला विशेष ज्ञान दिले. सर्व जीवांना ज्ञान आहेच. आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनीशी समसमान. आहाराचं ज्ञान आहे, स्वतःचं संरक्षण करायला प्रत्येकाला ज्ञान दिलेले, भीती दिलेले.
झोपण्याचं, आराम करण्याचं ज्ञान दिले आणि पुढची पिढी निर्माण करण्याचं सुद्धा ज्ञान दिले. या सर्व जीवांना ज्ञान दिलेलं असताना माणसाला एक विशेष ज्ञान दिले. विशेष ज्ञान हे माणसाकडे, आणि त्या ज्ञानाचा वापर करून, पूर्ण वापर करून संपूर्ण भारत देश आणि देशाच्या बाहेर आपल्या एका चांगल्या, म्हणजे खऱ्या अर्थानं महाराजांबद्दल बोलायचं जर झालं तर ज्यांच्या गान चातुर्याला आणि वाक्चातुर्याला बोलून साक्षात सरस्वती मातेनं त्यांच्या कंठामध्ये आणि जिवेवरती निवास केला होता, हे आपल्याला बघायला मिळते. रामकृष्ण हरी भजन सुरू झालं तर भल्या भल्यांना समाध्या लागत होते, हे आपण सर्वांनी पाहिले, लक्षात ठेवा. खर तर महाराज एका वेगळ्या उंचीने शोभायचे. याचं कारण प्रत्येक गोष्ट एका वेगळ्या वेगळ्या विशेषणाने ती शोभत असते. सुभाषितकार सांगतात, वृक्ष फलेन सरिता जलेन श्रीमांश दानेन नर्रो गुणेन. झाडाची धन्यता फळामध्ये, काय मोठं झाड आहे, काय झाडाचा बुंदा आहे, काय फांद्या आहेत, आणि त्या झाडाला फळच नसेल तर झाडाला किंमत शून्य. वृक्ष फलेन सरिता जलेन, नदीला खूप मोठं नदीचं पात्र आहे पण नदीमध्ये पाण्याचा थेंबच नाही, त्या नदीची किंमत शून्य. ज्ञानोबा राय म्हणतात, जैशी उदकाविन सरिता भयंकर रे, पाण्याविन नदी भयंकर आहे, फळाविन झाड भयंकर आहे, लक्षात ठेवा. हो, दानाविन श्रीमंती भयंकर आहे. हो, आणि एक वेगळ्या उंचीशिवाय, वेगळ्या मांडणीशिवाय, अष्टपैलू व्यक्तिमत्वाशिवाय आपलं हे संप्रदायाचं कार्य सुद्धा फेल आहे. खरं तर तात्यांच्या समोर बोलतोय मी, मोठं धाडस आहे. सध्याचं आलेलं प्रदूषण हे मला वाटतंय आता मिटण्यासारखं नाही. तात्या लक्षात, माझ्यासारख्यानं बोलणं हे फार चुकीचं आहे, मी म्हणून माफी मागितली. सध्याचं संप्रदायातलं प्रदूषण हे थांबण्यासारखं नाही, परंतु त्याच्यातून ज्याच्यावर पटत नाही त्याच्यावर विषय सोडून द्यायचा, त्याच्याशी संबंधच ठेवायचा नाही, हा बाबा महाराजांचा स्वभाव. लक्षात ठेवा. जसं पुंडलिक महाराजांचं वाक्य माझ्या हृदयामध्ये मी कोरून ठेवले, मी त्यांच्या सानिध्यामध्ये मंदिरामध्ये राहिलो, दानानं धनाची शुद्धी आणि मौनानं वाचीची शुद्धी. तसं महाराजांचं एक मोठं वाक्य आहे, मरेपर्यंत स्वतःच्या शरीरावरती प्रेम करायचं, हे मला सांगितले. प्रवीण, या जगामध्ये कोणच कुणाचं नसतंय, लक्षात ठेवा. काही लोक 40 वर्ष झाली, 45 झाली, 50 झाली, काय आता आपलं राहिले, लेकाचं लग्न झालं, मुलगा नोकरीला लागला, दाढी करायची नाही वेळेत, नख काढायची नाही, कपडे घाण, वागणं घाण, हा सहज बोलता बोलता दिलेला संदेश. मरेपर्यंत स्वतःच्या शरीरावरती प्रेम करायचं. म्हणलं असं काय महाराज, शरीरावरती प्रेम करणं? जो स्वतःच्या शरीरावरचं प्रेम करतो 100,000 त्याच्याकडे चावडा वासून येत असतात, लक्षात ठेवा. मरेपर्यंत असं चांगलं राहिलं पाहिजे, हे बाबा महाराजांचं वाक्य मी ऐकलेले. माझ्या जीवनामधला प्रसंग, गुरुकुलच्या मला वाटते 6व्या का 7व्या वर्धापन दिनाला 11 दिवसाचा कीर्तन महोत्सव आयोजित केला. त्यामध्ये 5 दिवसाची सेवा महाराजांनी दिली. त्यावेळी महाराज कसे महाराज येणार, महाराजांचा खर्च किती, काय किती, हा लोकांनी भाव केलेला असतो एक प्रकारचा. अरे महाराजांचे म्हणजे त्यांचं असं असतं नियोजन, तसं असतं नियोजन, हे असते ते असते, या सगळ्या गोष्टी होत्या. 5 दिवस बाबा महाराजांनी मला वेळ दिली, आणि त्यावेळी ठरताना असं ठरलं होतं की 1,10,000 रुपये 5 दिवसाचे द्यायचे. 2010 साली मी त्या पद्धतीने नियोजन पण करून ठेवलं होतं. पण आज मी प्रामाणिकपणे सांगतोय, कार्यक्रम संपल्याच्या नंतर महाराजांना ठरलेली रक्कम मी दिली. त्यावेळी महाराजांनी मला त्यातले 60,000 रुपये परत दिले. प्रवीण, तुझं काम चांगलं, तुला 50,000 रुपये पास झाले. हा माझ्या जीवनातला, त्यांच्या जवळ गेल्यामुळं की राहिल्यामुळं हा माझ्या जीवनातला अनुभव आहे. म्हणजे वारकरी संप्रदायासाठी प्रचंड मोठं योगदान त्यांचे. भारत देशाच्या पंतप्रधानांनी ज्यांना श्रद्धांजली अर्पण केली, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे अनेक कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री त्या ठिकाणी जाऊन महाराजांना नेरूळमध्ये त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. हा वारकरी संप्रदायाचा एका प्रकारे गौरवच आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्या पलीकडे सांगतो, या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामधल्या पहिल्या व्यक्तीला शासकीय इतमामामध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रमाचं आयोजन झालं. म्हणजे त्या फैरी केल्या, म्हणजे आणि त्या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली देण्यात. मी तर धाडस करून बोलतो, जोपर्यंत या हाताच्या बोटावर मोजण्या एवढे या संप्रदायातले ज्येष्ठ लोक आहेत, तोपर्यंतच थोडस अजून भीतीचं किंवा डिसिप्लिनचं वातावरण राहील. काय होईल नंतर, या ठराविक मंडळीच्या नंतर ही खूप मोठी अवघड गोष्टी असो. या ठिकाणी राधेश्याम महाराजांनी या छोट्याशा कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमासाठी मला येता आलं. पूजनीय सातारा जिल्ह्याचं वैभव श्री गुरु बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. आणि प्रत्यक्ष आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये काय लागले अशा परिस्थिती, रोज किंवा 2 दिवसातून एक कीर्तन ऐकल्याशिवाय
मी जेवण करत नाही अशा तऱ्हेचे इथेच आपल्या सातारमध्येच एक नियम पाळलेला आहे आणि त्यांचं दर्शन रोजच व्हायचं. आज हा प्रसंग त्यांना श्रद्धांजली व्हायचा यावा येईल असं मला वाटत नव्हतं. माझ्याही आयुष्याच्या गुरुचा विचार करता, परंतु 2 गोष्टीमध्ये त्यांनी आपलं सर्व आयुष्य वाहिलं. वारकरी संप्रदायासाठी वाहिलं. वारकरी संप्रदायामध्ये लहान मोठा जात गोत या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता खऱ्या अर्थाने संपूर्ण समाजावर प्रेम करणारा माझा पहिला नियम असा आहे, पहिला तत्व माझा असा आहे की तो स्वतः चालता बोलता हसता खेळता आणि सर्वांच्या जीवनाचा अर्थ असणारा असा बाबा महाराज सातारकरांचा जीवन सर्वस्वाचा भाग होता. म्हणजे एक त्यांनी जीवन समाजासाठी वाहिलं आणि दुसरं ते स्वतःच विठ्ठल रूप होते. अशा तऱ्हेची श्रद्धा ठेवून त्यांच्यावर जीवन काढणारा मी मनुष्य आहे. त्यांच्याकडून पुष्कळ मिळालं. वडिलांच्या पासून आईपासून ते आज अखेर जे जे काही दिलं ते त्यांच्या आशीर्वादातून मिळालेलं आहे. त्याचं ऋण आयुष्यात आमच्या लक्षात राहील आणि इथून पुढच्या निव्वळ नामस्मरणानं सुद्धा आपल्या जीवनाचं कल्याण होईल. इतकं आपलं सार्थक करण्याचं सामर्थ्य त्या व्यक्तिमत्वात आहे. हा जो इथला पसार आहे याचा दाद कुणालाच काही दाद लागत नाही. मरण कल्पने पुढे सर्वच थांबे असा आहे. तेव्हा याचा अर्थ असा की या कल्पनेला छेद देऊन सामर्थ्य देण्याचं सर्वस्व देण्याचं सामर्थ्य बाबा महाराजांकडे होतं. त्यातून आपल्या सर्वांना त्याची कृपा मिळावी असं मी त्यांच्या चरणी वेळोवेळी आणि वेळोवेळी नम्रतेने प्रार्थना करून माझी श्रद्धांजली थांबवतो. एक दुःखद प्रसंगासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहे. एक वारकरी संप्रदायातलं खऱ्या अर्थानं चैतन्य गेलं असं म्हणायला हरकत नाही. कैवल्याचं चांदणं काय असतं याचा अनुभव घ्यायचा असेल तर बाबा महाराजांच्या कीर्तनात बसावं. मदन महाराज आमचे मृदंगावर बसले आणि ते एक नामघोष सुरू झाल्यानंतर ध्येयभार हरपणं म्हणजे काय याची प्रचिती यायची. आणि आज सगळ्या आनंदाला त्या सगळ्या आनंदाला आपण सगळेच जण मुकलेलो आहे. त्या अनुभव सांगतो तुम्हाला की त्यांनी तो लेख छापला आणि प्रसिद्ध झाल्यानंतर एका तासाच्यात 500 लोकांनी वाचला. 500 लोकांनी वाचला. काल अखेर तो लेख 25,000 लोकांनी वाचलाय आणि 126 लोकांनी तो तिथून त्यांच्या फेसबुक वॉलवर शेअर केलाय. ही सगळी कमाल ह्या नावाची आहे, बाबा महाराजांच्या नावाची आहे. किती कुठं मला औरंगाबाद बीड धुळ्यावरून फोन आले लोकांचे की सर तुम्ही साक्षात बाबा महाराजांचं कीर्तन आमच्या डोळ्यासमोर उभं केलं, एवढा सुंदर लेख तुम्ही लिहिलेला आहे. ते जे लिहिले त्याच्या पाठीमागची प्रेरणा, त्यातले शब्द, ते सुचणं याला कारण ही बाबा महाराजांच्या कीर्तनातून मिळालेली प्रेरणा आणि त्यांनी दिलेलं एक अप्रत्यक्ष दिलेलं शिक्षणच आहे. एक फार मोठी हानी संप्रदायाची झालेली आहे. ते निश्चित खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत घेऊन पोहोचवण्याचं काम बाबा महाराजांनी केलं. हजारो लोकांना संप्रदायाची दीक्षा दिली आणि एक असं मोठं व्यक्तित्व पुन्हा होणं नाही एवढंच मला मनापासून वाटतं. मी त्यांना आमच्या संपूर्ण कुटुंबियांच्या वतीनं मनापासून आदरांजली वाहतो आणि थांबतो. आतुला देव येतो करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. हे रे ते माईक दुःखाची जनत्री नाही अज्ञानचे अवसान. अविनाश करी आपले आयुष्य लावी मनापिशे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. करपाता या शोक सभेला जमलेल्या सर्व मंडळींनी मला बोलण्यासारखं काही ठेवलेलंच नाही. सर्व बोललेले आहे, आपण सगळं ऐकलेलं आहे. एक मिनिटात सांगणार मी थांबणार आहे. बाबा महाराजांचं कीर्तन म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यात पोच होणारा असा आज आपल्याला आपल्यातून निघून गेलेला आहे. देवाला सुद्धा हेवा वाटणारा हा महात्मा
कुठेही न थांबता तो वैकुंठात पोच झाला असं त्यांच्याविषयी म्हणायला काय वावगं नाही. त्यांच्या पवित्र स्मृतीस सर्व वारकरी संप्रदायाच्या श्रद्धांजली आहे. म्हणजे 2 शब्द थांबवतो. रामकृष्ण. सर्व संत मंडळी मायबाप, आजचा हा प्रसंग आहे अतिशय भावनाप्रधान असा आहे. आपल्या काय वेगळ्या दुःखानं भावावर राहून दुःख झालं श्रेष्ठ आपली इंग्रजी त्या सातारचं नाव जगामध्ये यांच्या प्रवचनानं कीर्तन झालं ते बाबा महाराज. कुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज की जय. अप्पा महाराज की जय. सद्गुरु बाबा महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांढो तया सत्कर्मी रती वाढो. भूता मैत्र जीवांची दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांचन. मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरी होतू. किंभवना सर्वसुखी. पूर्ण होनिया तिनी लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये. द्रष्टा दृष्ट विजये होवावे जोजी. येत म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो. सुखिया झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली गवर्धा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज की जय. अप्पा महाराज की जय. सद्गुरु बाबा महाराज की जय. रामकृष्ण हरी. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं. शुद्ध शाकाहारी वेगन फूड. उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने. फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व विटा पावडर. कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया. MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.